सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। अपुरे माझे स्वप्न राहिले, अपुरे माझे स्वप्न राहिले, कानयनानो जागे केले, अपुरे माझे स्वप्न राहिले। ओळख तुमची सांगून सारी, सांगून सारी, आली होती माझ्या दारी, माझ्या दारी। कोण हवे हो म्हणता त्याला, कोण हवे हो म्हणता त्याला, दटावून मज घरात नेले, अपुरे माझे स्वप्न राहिले, अपुरे माझे स्वप्न राहिले। बोलत बसता वगळून मजला, गुपित चोरटे ऐकू कशाला, जाण्याचा ते करुणी बहावा, जाण्याचा ते करुणी बहावा, गुपचूप माझ्या मनात लपले, अपुरे माझे स्वप्न राहिले, अपुरे माझे स्वप्न राहिले। नीज सुखाची तुम्हा लागली, तुम्हा लागली, मंद पाऊली स्वारी आली, स्वारी आली, गोड खळीने पहाडे केले, गोड खळीने पहाडे केले, अथराची नच बोलू दिले, अपुरे माझे स्वप्न राहिले, अपुरे माझे स्वप्न राहिले, कानयनात जागे केले, अपुरे माझे स्वप्न राहिले। राया माया तुझी माझ्यावर नित्य राहू दे, राया माया तुझी माझ्यावर नित्य राहू दे। हे पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये दे, हो पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये दे। तू सागर मी जलधारा, मी नौका तुरे किनारा, सागर मी जलधारा, नवतीचा सुटला वारा, घे जवळ मला दे थारा, नवतीचा सुटला वारा, सारा देह तुझ्या देहामध्ये एक होऊ दे, सारा देह तुझ्या देहामध्ये एक होऊ दे। हे पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये दे, हो पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये दे ना।
हातामध्ये दे दे पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये दे. रुसला रे तू राजा कळवळतंय मनात माझ्या रुसला रे तू राजा घरी जाऊन करूया मज्जा बंद करून या दरवाजा घरात करूया मज्जा तुझ्या डोळ्यामध्ये माझा मला रूप पाहू दे तुझ्या डोळ्यामध्ये माझा मला रूप पाहू दे. हे पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये दे ना पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये दे. हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. कर्तव्य दक्ष भूमी सीता रघुत्तमाची रामायणे घडावी येथे पराक्रमाची शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. येथे नसो निराशा थोड्या पराभवाने पार्थास बोध केला येथेच माधवाने हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे जनशासनात हिचा पायाच सत्य आहे. येथे सदा निनादो जयगीत जागृताचे आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. सद्गुरूच्या प्रसादाने आलेल्या साक्षात्काराचा दिव्य अनुभव ज्ञानेश्वरांनी या गीतामध्ये शब्दांकित केला असला तरी या गीताला दुसऱ्याही एक लौकिक अर्थाची बाजू असू शकते. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर नावाचं हे रोप महाराष्ट्राच्या अंगणामध्ये लावलं. ते वाढता वाढता इतकं वाढलं की संपूर्ण जगाला त्याचा आश्रय घेता आला आणि संपूर्ण जगाला त्याचं कृपाक्षेत्र लाभलं. ज्ञानेश्वर हे विश्वमय झाले. विचरे विश्व होऊनी विश्वा माझी, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे की विश्व होऊनच विश्वामध्ये आपण संचार करावा, विहार करावा. ती कोटी ज्ञानेश्वरांना प्राप्त झाल्याचा सुद्धा अर्थ या गीतामधून निघू शकतो. हा ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातला एक अत्यंत दिव्य क्षण आहे.
की ज्यावेळेला ज्ञानेश्वरांना खऱ्या अर्थाने परमेश्वराची प्रतीती आली, ज्या परमेश्वराचा ते बाहेरच्या जगात शोध घेत होते त्याचं तर दर्शन त्यांना झालंच, पण त्या व्यतिरिक्त खऱ्या परमात्म्याचा प्रत्ययसुद्धा त्यांना आला. अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझं ध्यान करो आले, तुझा तूची देव तुझा तूची भाव, फिटला संदेह अन्य तत्वी. ज्ञानेश्वरांना खरा परमेश्वर हे त्या ठिकाणी आढळला की ज्यावेळेला त्यांना लक्षात आलं की आपला अंतरात्मा आणि परमात्मा, आपला अंतरात्मा आणि विश्वात्मा याच्यामध्ये अभेद नाही, यातल्या अद्वैताची प्रचिती येणं हा साधकावस्थेतला सर्व चरमकोटीचा अनुभव ज्ञानेश्वरांना त्यात आला. ही अनुभूती व्यक्त करताना ज्ञानेश्वर म्हणतात की तू आता पावन झालास याचं कारण तुला तुझे ध्यान कळू आले. तू कोण आहेस याची तुला प्रचिती आली, तू कोण आहेस याची तुला ओळख पटली, आणि ज्याचा शोध घेत तो आतापर्यंत आटापिटा करीत होतास त्याच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये अंतर नसल्याची अशी एक फार मोठी अनुभूती तुला आली. रवींद्रनाथांच्या एका कवितेमधली प्रेयसी असं म्हणते की तिने संपूर्ण त्रिखंडामध्ये आपल्या प्रियकराचा शोध घेतला, तो सापडला नाही, त्याच्यामुळे ती निराश झाली आणि कपाळावर हात मारून बसली. थोड्या वेळाने तिच्या लक्षात आलं की ज्याचा शोध घेत आपण बाहेर हिंडत होतो तोच तर आपल्या डोळ्यांच्या काठांवर येऊन बसलेला आहे, त्यामुळे आपल्याला पाहता येऊ शकतो. तो जर नसता तर आपल्याला पाहता आलं नसतं, तो नसता तर आपल्याला ऐकता आलं नसतं, तो नसता तर आपल्याला बोलता आलं नसतं. या सर्व ज्ञानेंद्रियांना जी शक्ती प्राप्त झाली ती त्याच्या कृपाप्रसादामुळे झाली, ही प्रचिती तिला आली. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांना हा अनुभव आलेला आहे आणि हा अनुभव साधकाच्या आयुष्यातला परमोच्च स्वरूपाचा असा आनंद आहे. नागपूरचे प्रसिद्ध कवी बोबडे यांची 4 ओळींची एक कविता आहे. त्या कवितेमध्ये ते असं म्हणतात, सागर पोहत बाहू बळाने, नाव तयास मिळो न मिळो रे. ज्याला आपल्या बाहूच्या बळावर संपूर्ण समुद्र पोहून जाण्याचा आत्मविश्वास आहे त्याला नाव मिळाली काय आणि न मिळाली काय फारसा प्रश्न नाही. सागर पोहत बाहू बळाने, नाव तयास मिळो न मिळो रे. स्वयेच जो तेजो निधी तरणी, तद्गृही दीप जळो न जळो रे. जो स्वतः सूर्यनारायण आहे, तेजोनिधी आहे, त्याच्या घरी संध्याकाळच्या वेळी सांजवात लागली काय आणि न लागली काय याची चिंता करण्याचं कारण नाही. कवी पुढे असं म्हणतात की जो करी कर्म अहेतु निरंतर, वेद तयास कळो न कळो रे. जो निष्काम बुद्धीनं कर्मयोग आचरण करतो त्याला वेद प्रत्यक्ष कळले किंवा न कळले फारसे बिघडत नाही. शेवटच्या ओळीत कवी म्हणतो, आणि ओळख पटली ज्यास स्वतःची, देव तयास मिळो न मिळो रे. ज्याला स्वतःची ओळख पटली त्याला देवाची प्राप्ती झाली काय आणि न झाली काय फारसा प्रश्न नाही. ज्ञानेश्वर आता या अनुभवापर्यंत येऊन पोचलेले आहेत. दीपकी दीपक मावळलेल्या ज्योती, घरभर वाती शून्य झाल्यात. आता दिवे लागले आहेत, सर्वत्र प्रकाश पडलाय. कोणता प्रकाश कोणत्या दिव्याचा हे आता ओळखू येईन असं झालेलं आहे. प्रकाश देणं यातच दिव्याचं साफल्य आहे, प्रकाश देणं यातच वातींची कृतार्थता आहे. आता एकदा प्रकाशाची प्राप्ती झाल्यानंतर वातीची दखल घेणं किंवा न घेणं हे महत्त्वाचं नसतं. याचं कारण कार्य प्रगट झाल्यानंतर कारणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता उरत नसते. वृत्तीची निवृत्ती आपणा सकट, अवघेची वैकुंठ चतुर्भुज. ज्या वृत्तींच्या प्रभावामुळं माणूस सर्व प्रकारच्या कर्मांना प्रवृत्त होतो, जगण्याची त्याला स्फूर्ती ही वाढत असते, त्या वृत्ती आता मुरडून गेलेल्या आहेत. त्या वृत्तींची आता आकांक्षा ही स्थिरावलेली आहे, त्याच्यामुळे त्या सगळ्या निवृत्त झाल्या आहेत. आणि त्या निवृत्त होण्याचं कारणही असं, ज्या जगामध्ये आपण जगतो ते जग आणि वैकुंठ, वैकुंठ आणि विठ्ठल या सर्वांची एकरूपता त्याच्या प्रत्ययाला आलेली आहे. अवघेची वैकुंठ चतुर्भुज, संपूर्ण वैकुंठ चतुर्भुज परमात्म्याने ओतप्रोत भरल्याची प्रचिती त्याला येते. वैकुंठ पृथ्वी या दोघांमध्येही आता अंतर उरलेलं नाही. याचा अर्थ तो विश्व विराट परमात्मा पृथ्वी संपूर्ण व्यापून त्याच्यासमोर साक्षात उभा आहे. आता यानंतर वृत्तींना गतिमान होण्याची गरज नाही. अरे अरे ज्ञाना झाला सी पावन, अरे अरे ज्ञाना झाला सी पावन, तुझे तुझं ध्यान कळो आले, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, विठ्ठला संदेह
तुझे मनाची मोही सुखाचे तुझे मनाची मोही कधी न मोही तुझे भाग्य तुझे मनाची मोही कशी न मोही उजालो सनी उजालो सनिया प्रकाश दिवसे सयासिना दे नवचंद्रिका तव यौवनाचा 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 वसंत शोभे वयाती लोभे बघ कोकिल भाग्य तुझे तुझे मनाची मोही गतीन मोही तुझा तुझा भाग्य तुझे तव यौवनाचा तव यौवनाचा वसंत शोभे कयाती लोभे नवकोटी नाही तव यौवनाचा वसंत शोभे कयाती लोभे भगतोटी भाग्य तुझे मनाची मोही सुखाचे तुझे मनाची मोही कधी न मोही तुझा भाग्य तुझे भाग्य तुझे मनाची मोही कधी न मोही तुझा उजालो सनी उजालो सनिया प्रकाश दिवसे सयासिना दे नवचंद्रिका तव यौवनाचा 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 वसंत शोभे कयाती लोभे बघ कोकिल
भाग्य तुझे श्वास तुझे मनाची मोहिया गती मोहिया तुझा तुझा भाग्य तुझे गवा यवनाचा गवा यवनाचा वसंत शोभे कयाची लोभे नवसोती नाही गवा यवनाचा वसंत शोभे कयाची लोभे भगतो शांत दांत कांते कांते गे शांत दांत कांते तातवचे मनस चिंत हे भ्रमणे तिमिर उरी भरले कांते गे शांत दांत ये कांते कांते गे शांत कांते गे शांत कांते गे शांत कांते गे शांत दांत कांते जीवन मम गे जीवन मम गे तेच तुझे दैवयोग जगी आपुले जुळले कांते गे शांत दांत कांते शांत दांत शांत दांत शांत दांत कांते तातवचे मनस चिंत हे भ्रमणे तिमिर जगी भरले शांत दांत शांत दांत शांत दांत शांत दांत कांते गे
माथी राष्ट्रपिता मारला म्हणून दोष हा लागेल माथी याचना मी करते पदर पसरते याचना मी करते पदर पसरते कस्तुरबा मी बाबा वाचवा वाचवा हो बाबा
स्पर्शाने होऊन अंकित तव स्पर्शाने होऊन अंकित भारावलेल्या चिंब भावना नकळत काचा गंगा फुलला हे भाग्य कुंकवाचे झाली खुशी मनाला सुंबळांग ढुंबळांग सुंबळांग ढुंबळांग अरे सुंबळांग ढुंबळांग वाजवा रे वाजवा पिप्पांनी वाजवा सुरात आन लगीन करायचं न मला चला र वरात काढूया जोरात काढूया वरात जोरात वरात काढूया जोरात आहा सुंबळांग ढुंबळांग वाजवा रे वाजवा न पिप्पांनी वाजवा सुरात पिप्पांनी वाजवा सुरात अरे लगीन करायचं न मला चला र वरात काढूया जोरात काढूया वरात जोरात वरात काढूया जोरात अरे सुंबळांग ढुंबळांग वाजवा रे वाजवा न पिप्पांनी वाजवा सुरात रंगान काळीन अंगान ढबरी नवरी देखणी हाय अरे नवरी देखणी हाय आहा रंगान काळीन अंगान ढबरी नवरी देखणी हाय हाय रंगान काळीन अंगान ढबरी नवरी देखणी हाय सपनात आली काल रातीला हेकणी हाय जरा चकणी हाय हेकणी हाय जरा चकणी हाय नुकतीच आली या वयात आर 40च्या घरात 40च्या घरात आन लगीन करायचं मला चला र वरात काढूया जोरात काढूया वरात जोरात वरात काढूया जोरात सुंबळांग ढुंबळांग वाजवा रे वाजवा न पिप्पांनी वाजवा सुरात अरे मंडवळ्या बांधन मला पिदाविन नवरदेवाचा झोक अरे नवरदेवाचा झोक आहा मंडवळ्या बांधन मला मी दाविन नवरदेवाचा झोक जय हंगामा अरे कहा भाग रही हो तुम
मी धावीन नवरदेवाचा झोक कोल्हापुरी पायतान सोलापुरी धोतर धोतराला पडलंय भोक अरे धोतराला पडलंय भोक हळद लावा पिवळी पिवळी काढाव सजवा थोऱ्यात गाढाव सजवा थोऱ्यात आणि लगीन करायचं न मला चला र वरात काढूया जोरात काढूया वरात जोरात वरात काढूया जोरात अरे झुंबळांग झुंबळांग वाजवा र वाजवा न पिप्पांनी वाजवा हसू राहत अडानी नवरान भराडी येड गमतीच हाय हे कोड गमतीच हाय हे कोड अर अडानी नवरान भराडी येड गमतीच हाय हे कोड मला मुंडावळ्या बांधा मला घोड्यावर बसवा माझी वरात काढा मला गावभर मिरवा अर आयडानी नवरान भराडी येड गमतीच हाय हे कोड अरे दिसत तस नसत म्हणून माणूस खातोय जोड माणूस खातोय जोड जर दामताल घोड तर चिरल खोड अशीच चार चौघात अरे अशीच चार चौघात आन लगीन करायचं मला चला र वरात काढूया जोरात काढूया वरात जोरात वरात काढूया जोरात आहा सुंबळांग ढुंबळांग वाजवा रे वाजवा न पिप्पांनी वाजवा सुरात सुंबळांग ढुंबळांग वाजवा रे वाजवा 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 पिप्पांनी वाजवा सुरात भार गुण न मना धनी सेवा करीव बाई मनी माल म्हणतस हाय चांदणी सेवा करीव बाई मनी भार गुण नाही ना धनी सेवा करीव बाई तिनी भार गुण नाही ना धनी सेवा करीव बाई तिनी रागो सा